ये देखो 22,000 किलोमीटर हो गया। पेट्रोल पंप भी चालू रहेगा ना अभी? पेट्रोल है अपने पास, कुछ इशू नहीं है। ठीक है सर, ठीक है सर, थैंक यू सर, थैंक यू, थैंक यू सर, थैंक यू, ओके सर। या गणपति बाप्पा मोरया। बापरे, गौ माता। हे ऑलमोस्ट सकाळचे 5:22 आहे, म्हणजे 5:30 वाजलेत, तरी बघा किती गर्दी आहे। म्हणजे असं नाही आहे, पण हे एरिया थोडंसं जास्तच घाण असं वाटतं मला। सर कानगो ना विचारून गेलेलं बरं, त्या उगाच अननेसेसरी फाईन मारायची। मला अनिश बोललेला की जरा इकडे लोक थोडंसं इकडचे तमिळनाडूचे पोलीस बरोबर नाही आहेत करून, त्या लोक असे बायकर्स आणि अनदर स्टेट बायकर बघितले ना जरा हे करतात करून, म्हणून बोललं की इट्स बेटर की जरा असा व्यवस्थित याच्याने राहूया। ओके, सो आई ग दुसऱ्याकडे जायचं होतं वाटते। चलो कोई बात नहीं। धनुषकोडी फोडून जाऊ शकतो का? हां, फोडून आहे जाऊ शकतो। गोप्रोमध्ये दिसत आहे की नाही, हे सनराईज होत आहे आणि डॉन किती छान दिसतंय बघा। डॉन म्हणतात, क्षितिज म्हणतात, काय म्हणतात माहीत नाही, पण लुक ॲट दॅट यार, किती छान दिसतं। तर 6 वाजता ओपन होत आहे, आता वाजले 5:30। तर लेट्स सी काय होत आहे। सगळे ते मेमोरीज परत येतात ते डोक्यामध्ये। ते चेकपोस्ट इथेच कुठेतरी होतं, जिथे पोलीस मला अलाव करत नव्हतं जायला बिकॉज ऑफ द कोविड प्रोटोकॉल्स अँड ऑन दॅट। हां, इथे आलं। ॲक्च्युली अलाउड नव्हतं कोविडमुळे जाता। मग खूप रिक्वेस्ट केलं, खूप काय काय केलं, नंतर मग एक तिथेच एक लॉयर होते, त्यांच्या हेल्पने आम्हाला 2 जणांना जायला दिलं। सो अभी लेट्स सी, आय थिंक आय नीड टू वेट। आता ऑलमोस्ट 5:38, मग ऑलमोस्ट 20 मिनिटानंतर ते लोक अलाव करतील जायला। थोडा थांबायला सांगितले, आता इथे इंटरव्ह्यू स्टार्ट होईल। मुंबईचा हां 1500 हाँ, यहाँ किलोमीटर ना 1500 किलोमीटर। अच्छा, भोपाल मध्य प्रदेश। बड़ी बात। हाँ, किलोमीटर 1500। हाँ, 2 व्हीलर। हाँ, माइलेज ऑन हाईवे 43-44 if you are in a good speed। city 25, 28, 30 like that, depend। yeah। और सर कितने दिन हो आप? हो गया अमाउंट? सॉरी, वन के अमाउंट व्हाट? अमाउंट बाइक प्राइस 2,70,000 नाउ। 2,70,000। मैं 3 दिन था, मतलब मैं आया कब? मैं गुरुवार को आया। सो आजच्या दिवशी आम्ही 3 म्हणजे आम्ही पहिले 3 आहे जे एंटर करणार आहे धनुषकोटीमध्ये, एक्सक्लुडिंग द लास्ट टाइम आलेलो तर इथे असे मोरवीर निघत होते दिसायचे। वाव,
काय दिसतंय यार भारी. ओ ब्युटिफुल. त्याच्याकडे 360 होतं. वाव. समुद्र स्टार्ट झाला इकडे. काय दिसतंय यार. सही आहे या. क्या दिसतंय यार. काय दिसतंय. मस्त एकदम. सिम्पली सुपर. काय माहित नाही तुम्हाला ऐकायला येतंय की नाही, पण खूप वारं चाललंय. आणि आहे म्हणजे अराउंड 80-90 मध्ये. आता 100 क्रॉस केलेलं मी पहिल्यांदा. बघा दोन्ही साईडला समुद्र आहे. बापरे काय आहे यार. आणि तिथे सनराईज होत आहे. किती छान दिसतंय बघा. ऑरेंज एकदम. स्टील 3.4 किलोमीटर रिमेनिंग. and that's so beautiful man. क्रॉस विंड खूप आहेत आणि तिथून आवाज येते की नाही माहित नाही, पण तिथून सनराईज होत आहे. पहिल्यांदा म्हणजे हे असं सिनेरी खूप दिवसानंतर बघितलंय मी की सनराईज होत आहे सी लेवलच्या साईडने. इट्स लुक सो नाईस. वाव. सिम्पली सुपर मॅन. सिम्पली सुपर. ऑलमोस्ट वी आर रिच. एकदम एंडला पर्यंत आलोच आहे आपण. हे छान सनराईज होत आहे यार. आता बाईक अलाउड करतात की नाही. हा देतात आहे. फायनली द लास्ट रोड ऑफ इंडिया. वी आर ॲट धनुषकोडी. तर कुठे जाऊ बाईक इथे लावूया. बसलोय. सो फायनली इथे आलोय मी धनुषकोटीला. मस्तपैकी सनराईज झालं आहे आणि आय गेस जरा भीड कमी आहे आणि सॅटर्डे आहे म्हणून. लास्ट टाइम इकडेच होतो. थोडं चला इथे येऊया. ॲक्च्युली इथे अलाउड नाही करत गाड्यांना. मे बी आफ्टर थोडंसं पोलीस एकदम पहाटे पोलीस येईल तेव्हा मग जरा हे करतील ते लोक. हे बघा लास्ट टाइम इकडेच होतो मी. इकडेच याच्यामध्ये एरियामध्ये होतो आणि इकडेच ब्लॉक करत होतो. तेव्हा एकदम खूप याच्यामध्ये आलेलो हडबडीमध्ये आलेलो. पण आज आता व्यवस्थित आलो आहे त्याच्यामध्ये. तेव्हा ते सगळं कन्स्ट्रक्शन चाललेलं आणि आता सगळं नॉर्मल झालं आहे. तरी पण थोडंसं प्रॉब्लेम आहे इथे हे नो ब्युटिफिकेशनचं आणि ते. पण काय करणार, जेवढं लोक जास्त येणार तेवढं ते घाण होत राहणार. तर थोडंसं फोटोज काढूया आणि तर निघूया. कारण आजचं जर्नी खूपच लॉंग आहे परत यासाठी. वाव. बाईक बरोबर फोटो काढायचे. निघतो मी यार. खूप जुन्या आठवणी झालेत. सगळी डोक्यात येतात आहे. कसं आलेलो, काय कंडिशन्समध्ये आलेलो आणि आता कसं आलो आहे मी. तेव्हा थोडंसं वेगळं होतं, यावेळी थोडंसं वेगळं आहे. खूप छान वाटतंय. पण ते पण आहे की जरा टाईम बघूनच सगळं काढायला लागेल. बिकॉज वी हॅव अ लॉंग वे टू गो टुडे. सिरियसली खूप लांब जायचं आहे आपल्याला आता. सो नाईस मॅन. ते ॲक्च्युली बीच आहे
इथे पण बीच आहे. बाईक घेऊन जाता येतं की नाही माहीत नाही. जर जमलं तर ते पण बघूया आणि थोडंसं अजून फोटोज काढूया. थोडंसं पुढे आलो आहे बीचकडे. भरपूर फोटो काढले, भरपूर म्हणजे बाईक्स बरोबर. आणि हे टायमर खूप काम येतं आहे. जर कोण नसेल आसपास तर एक मस्तपैकी एक छान एरिया भेटतं आहे. आणि सो इट्स टाइम फॉर मी टू लिव्ह दिस ब्युटिफुल प्लेस. वाटलं नव्हतं यावर्षी होईल, पण झालं. हे बघा, बाईक एकदम दगडावरती लावलंय. जर ह्याच्यावरती राहतच नव्हतं सँडवरती. 2-3 वेळा ट्राय केलं पण नाही झालं. शेवटी मग इथेच थोडंसं पुढे येऊन लावलं. बट एरिया चांगला भेटला. बाय. जेवढं जास्त वेळ थांबलं ना तेवढं म्हणजे मन नाही होणार जायला इथे. बट निघायचं आहे आता आपल्याला. बाबा खूप टेन्शन आलेलं त्याच्यावरती घेऊन गेलेलो रेतीवरती, पण मध्ये थोडंसं अडकलं. नंतर ते थोडंसं ते टेक्निक यूज केलं, क्रॉस करून थोडंसं रेस द्यायचं. त्याने थोडंसं पुश भरून आलो खाली. बरंच टाईम इथे स्पेंड केलं मी. ऑलमोस्ट बरेच फोटोज काढलेत. मे बी DP मध्ये दिसतील. मागे तर सूर्य मस्त झालाय, पण आता हे एरिया म्हणजे हे सिनेरी पण छानच दिसत आहे. नेव्हर थॉट की परत ते याला कधी भेटणार. एक होतं मनात की एकदा फायनल करून घेऊया. मे बी नंतर आलो नाही आलो का गोष्ट वेगळं. बिकॉज अजून बाकी पण एरिया आहेत त्याच्यामध्ये. ते लास्ट टाइम जेव्हा आलेलो ना तेव्हा ते लाईट हाऊस पण कन्स्ट्रक्शन होत होतं, म्हणजे 4 वर्ष आधी. आता मे बी झालं आहे आणि ते फंक्शनल पण आहे वाटते. कारण जेव्हा येत होतं ना तेव्हा ते लाईट्स दिसत होते तिकडे. आता आरामात जाऊया, जास्त काही रेज द्यायचं नाही आहे. मेन आहे की इथे MTNLचं नेटवर्क नाही आहे. इथे MTNLला नेटवर्क नाही आहे. सो थोडंसं अजून मॅप्स म्हणजे रिमॅपिंग झालेलं नाही आहे. एकदा रिमॅपिंग झालं ना तर बरं पडेल. तर पंबमपर्यंत मला माहिती आहे, त्याच्यानंतरचा जरा मला इश्यू होणार आहे. आय गेस लास्ट टाईमपेक्षा आता जे फेमिलियरच हे आहे असणार. लास्ट टाइम जे रूट होतं ना बँगलोरचं तेच रूट आहे. ते फेमिलियर आहे. पण बँगलोर नंतर तर थोडंसं माझ्याकडे चॅलेंज आहे. बँगलोर क्रॉस केल्यानंतर किती वेळ जाईल काय माहिती. इथे ड्रोन अलाउड आय गेस नाही आहे. तरी पण तिथे एक जोडपे होते ते लोकांच्या हातात, ते मॅविक होतं. आय डोंट नो काय आता त्यांचं होणार काय होणार माहीत नाही. पण आय गेस आता खूप कमी स्टॉप्स घ्यायला लागतील मला, कारण कंटिन्यू चालायचंच आहे. आणि जे HPचं पहिलं पेट्रोल पंप भेटलं ना त्या पेट्रोल पंपमध्ये पेट्रोल भरून टाकूया आपण. हे बघा, हे ते लाईट हाऊस आहे. आणि मध्ये ना असे बरेच रेस्टॉरंट्स आहेत. म्हणजे हे गाव आहेत ॲक्च्युली. धनुषकोटी हेच आहे. हे जे लाईट हाऊस दिसलं ना हेला धनुषकोटी गाव म्हणतात. आणि ते पुढे आहे ते नुसतं ते एक टुरिस्ट स्पॉट आहे. बघा इथे बरेच हॉटेल्स आहेत आणि इथे फ्रेश मच्छी भेटते. ते लोक ऑन द स्पॉटच हे बनवतात, म्हणजे पकडून बनवतात. एकदम फ्रेश फॉर्ममध्ये भेटतं. पण हे कधीच खायला भेटलं नाही मला. लास्ट टाईम तर सगळं बंदच होतं. आणि आता शनिवार आहे आणि सकाळी सकाळी कोण आता नाश्त्यामध्ये मच्छी खाईल. म्हणजे खाणारे खातात पण मी तर नाही खाऊ शकत. हे बघा इथे ॲक्च्युली कसं आहे, टुरिस्ट आलेत ना तर ह्यांचं पण थोडासा धंदा होतो. थोडंसं ह्यांचं पण इकॉनॉमी चालते. पण बरेच लोक आले तिथून, म्हणजे त्या मेन सेंटरवरनं निघून आले परत इथे, कारण तिथे खूप गर्दी होत होतं. पण मी पण आलो. मी हार्डली थोडंसं काही मिनटंच थांबलेलो तिकडे. काहीच मिनटं, 10 मिनटं पण नाही थांबलो असेल. हे बघा कुठले हे मोर आहेत ते बघ, लांडोर आहेत. दिसले का? इथे लांडोर पण आहेत. सुनामी आलेलं ना त्या टायमेला खूप डेव्हस्टेशन झालेलं इकडे. हे सगळे गावं उखडून निघालेले त्या ह्याच्याने, सुनामीमुळे बरेच नुकसान झालेलं इकडे. तर आता हे कसे रिकन्स्ट्रक्शन आणि हे करत होते. पण आता किती % झालं माहीत नाही.
यार पावसाचं झळा लागते. सो देर आर टू न्यूज. वन इज अ गुड न्यूज अँड वन इज अ न्यूज. गुड न्यूज म्हणजे काय की माझं चेन बरोबर आहे. सो आय कॅन गो फॉर फर्दर, म्हणजे आय कॅन कम्प्लीट माय दिस जर्नी. हे राईड कम्प्लीट करू शकतो मी. चेनचा काय प्रॉब्लेम नाही आहे. बट सेकंड बॅड न्यूज किंवा न्यूज असं आहे की हे इकडचे जे मेकॅनिक आहे ना, त्या मेकॅनिक त्याला या गाडीला हात नाही लावत आहे फॉर दॅट ह्याचं ऑक्सलाइटचं इश्यूमध्ये. वाय बिकॉज ते लोक म्हणतात की कुछ हो गया तो हम लोग के ऊपर नहीं आना चाहिए करके. आणि एक टाईमचं त्याचं बरोबरच आहे. मग दे सजेस्ट मी की इथून 55 किलोमीटर आहे रॉयल एनफिल्डचं सर्व्हिस सेंटर, तिथे जावा करून. बट इनिशियली माझ्याकडे तेवढं टाईम नव्हतं 55 किलोमीटर जाऊन मागे परत आणि मग सर्व्हिसिंगला द्यावं लागेल. सर्व्हिसिंग म्हणजे काय, नुसतं ते चेक करायचं होतं. आता ते किती त्याला प्रायोरिटी देतात की नाही मला माहीत नव्हतं. किती वेळ लागणार आहे ते पण मला माहीत नव्हतं. तर ते सगळं रिस्क डोक्यामध्ये चाललेलं. प्लस माझ्याकडे ऑफिसचं पण काम होतं. ॲक्च्युली टाईमचंच म्हणजे मोस्टली सगळं टाईमचाच इश्यू होतं आणि काय दुसरं नसतं मोस्टली तरी. सो ॲट द टाईम मग मी डिसाईड केलं की आता ऑक्सलॅम नाही आहे, चला ठीक आहे. बट इट डझंट मीन दॅट की आय कॅनॉट राईड. हेडलाईटने जेवढं होतं तेवढं करूया, पण मोस्टली ट्राय करूया की कमीतल्या कमी डार्कमध्ये आपण राईड करायचं. अँड मग तिथे गेल्यानंतर मामूलाच मी दाखवतो बाबा की बघ बाबा जसं आहे काय करू. बापरे, मिनिस्टर्स यायला लागलेत वाटते. कुठला तरी मिनिस्टर आहे, VIP पर्सन. आणि हा शनिवार आहे ना, तर इथे गर्दी भरपूर असणारच. इथे कुठे ते धनुषकोटी स्टेशन होतं का ते दाखवलेलं इथे, काय दिसलं नाही मला. इथे पण अरे वा काहीतरी आहे जागा. थाडा रामर टेम्पल. वाव, जाऊया इथे पण. जस्ट बघून येऊया काय ते. वाव, दिस इज नाईस. बापरे, सूर्य एकदम डोळ्यावरतीच मारतो. मंदिराच्या आत नाही जायचं, पण जस्ट असं एक राऊंड मारून येऊया. ते जोडपे आहेत, ते जोडप्यांबरोबर फोटो घेऊया. तर एकदम असं हे छान आहे, म्हणजे आयलंडवरती बनवलं आहे. बाहेरूनच नमस्कार करूया. आपण आंघोळ केलेलो नाही आहे. नाईस. आय गेस सुनामी आलं तेव्हा इथे पण खूप नुकसान झालं असतं. ओके, इथे पण एक फोटोजेनिक स्पॉट आहे. नारळ पाणी पिऊया, पण आता नको. हे बघा, मांजरांना पण टिका लावलेत की मांजरच असं दिसतंय. सो दिस इज द रामेश्वरम पूर्ण. आणि ते देऊळ बघा दिसतंय तिथून. मग उपरमध्ये दिसतंय की नाही माहीत नाही, पण देऊळ पण दिसतंय. अरे यार, ते जोडपे निघून गेले. नाही आहेत वाटते. बसून काय क्या बात. क्या बात है, कपल कूल. क्या बात है. ते आहे रामेश्वरम टाउन. इथून दिसतंय का, याचा झूम बघूया. हा,
अजून हे बघा, हे आहे ते मंदिर. आय गेस दिस इज अ काइंड ऑफ अ नॅशनल पार्क. म्हणजे हे एरिया अजून धनुषकोटी सुटलं नाही आहे माझं. धनुषकोटीच्या रूटलाच लागतं हे नॅशनल पार्क. इथे मोर लांडोर असे दिसलेले लास्ट टाइम दिसलेले मला, पण मी ब्लॉग करता आलं नाही, कारण लास्ट टाइम SJ कॅम्पचं जे हे होतं ना माउंट, ते तुटलेलं वाटतं, काहीतरी झालेलं. अँड आय वॉज म्हणजे त्या आणि खूप हडबडीमध्ये होतं की मला परत इथे याचं अर्धा तासाचा टाईम दिलेलं त्यांनी. तर नाईस, म्हणजे छान आहे हे स्पॉट. तर जायला देतील की नाही माहीत नाही, बट आता आपल्याकडे वेळ पण नाही आहे. आणि ना बाय द वे BSNLचं नेटवर्क जस्ट आता आलं आहे. तर आता ऑल ओव्हर जेवढं पण मी ट्रायड केलं ना, फायनली कुठेतरी असं भेटलं जिथे BSNLचं नेटवर्क नव्हतं. ते धनुषकोटीच्या त्या एंड पॉईंटमध्येच होतं. नाव आहे मला नेटवर्क चांगल्यापैकी. आता 13 तासाची माझी राईड आहे. 725 किलोमीटर्स आजचं आहे आणि वाजलेलं आहे 7:14 मीन्स काय माहिती काय होईल आता. इट विल बी द हेल ऑफ अ राईड, मी तर बोलतोय. कारण म्हणजे आय वॉज नॉट एक्सपेक्टिंग 1 तासाच्या वरती इथे मी स्पेंड केलं, फोटोज काढले, हे केलं. पण चलतं आहे यार. आता ह्याच्यानंतर कधी यायला भेटेल माहीत नाही. मे बी नाही पण येणार. म्हणजे एकदम असं कोणी घेऊनच आलं तरच येईल, नाही तर मग नाही. मग त्यांना थँक्यू सर, थँक्यू सर त्या बिचाऱ्यांनी. हां, सो लेट्स गो बॅक. आता हे आलं रामेश्वरम. ॲक्च्युली मला माहीत नव्हतं. काल दर्शन मस्त झालं माझं, पण काल एक कुठली तरी मोठी पौर्णिमा होती आणि त्याच दिवशी दर्शन भेटणं म्हणजे खूप मोठं गोष्ट होतं. आणि मला ते माहीत नव्हतं, लिटरली माहीत नव्हतं. जेव्हा संध्याकाळी दुपारी आहे की मम्मीशी फोनवरती बोललो, तेव्हा मम्मीने सांगितलं की अरे ते कुठली तरी मोठी पौर्णिमा आहे आणि त्यामुळे तुला ते दर्शन घेतलं ते खूप चांगलं गेलं करून. म्हणजे त्याच दिवशी दर्शन भेटलं ते खूप चांगलं झालं. काय बोलतो ठीक आहे. नंतर मग माझं प्लॅन होतं म्हणजे संध्याकाळी ते कुठेतरी फिश तर जेवण जेवायचं. बट त्या पौर्णिमा होती म्हणून मग काही खाता आलं नाही. आणि धाम आहे ना, तर जरा पाळलं पाहिजे आपण पण. आणि आता शनिवार, तर आता आज तर काय हेच नाही आहे. बट सी आय नॉट हर्ड दॅट इट इज फेमस फॉर फिश अँड सी फूड अँड ऑल दॅट. रामेश्वरम ते म्हणजे धाम आहे, धनुषकोटी हेच आहे. म्हणजे ठीक आहे. आता काय दुसरं काय हे नव्हतं, ठीक आहे जाऊ दे, काय प्रॉब्लेम नाही आहे. आणि काल पण ॲक्च्युली मला साऊथ इंडियन मील खायचं होतं म्हणजे त्यांचं. पण नंतर कळलं की ते लोक मील लंचमध्ये सर्व करतात, ते लोक रात्रीचं डिनरमध्ये मील सर्व करत नाही. मग काय आपलं मटर पनीर आणि चपाती खाऊन काल माझं डिनर केलं. आताही सकाळी नाश्ता केलं मी. नाश्ता पण नाही, सॉरी नाश्ता का बोलते, चहाच पिलं आहे नुसतं. पुढे जाऊन वाटते बिस्किट आणि थोडंसं हे खाईन, चहा पिईन पुढे. नंतर आपण आपलं त्याच्यावरच मे बी पूर्ण आपला दिवस काढायला लागेलच, दुसरा काही पर्याय नाही आहे. ETA माझं 8 दाखवत आहे, मी 10 पकडून चाललो आहे. हो चला आता पंबम आल्यानंतर मग हे दाखवूया. तर आता 800 रुपयाचं पेट्रोल भरलो मी. इथे HPचं पेट्रोल पंप भेटलं. म्हटलं की उगाच कशाला रिस्क नाही घेत आपण, इथेच भरून टाकलं. 102 रुपये होतं पेट्रोल, 1 रुपये जरा स्वस्त होतं. म्हटलं ठीक आहे ना, 10 रुपये वाचतात आहे. अँड वी केम अगेन टू पंबन ब्रिज. वाव, इथे पण छान छान रेस्टॉरंट असतील, म्हणजे छोटे छोटे हॉटेल असतील, म्हणजे चांगलं सी फूड देत असतील. जी ललचाए रहा ना जाए बट व्हॉट टू डू. जाऊ दे, आपल्या घरी मम्मीच्या हाताचं मच्छी खाऊया आपण. बघा किती छान दिसतंय हे सिनेरी. असं म्हणजे येताना दिसलं नसेल आपण. बापरे, हे सी इगल्स बघा किती मस्त ग्लाईड करतात. ते पाऊस पडले वाटते, तर ओलं वाटायला लागले. ॲक्च्युली निघतानाच तो जो हॉटेलवाला होता ना, त्याने बोललं की आता इथे ॲक्च्युली रेनी सीझन आहे म्हणून पाऊस पडतो. आता त्या साईडला मला जायचं, त्या दिशेने जायचं आहे. आणि तिथे दिसतं तर आहे की म्हणजे पाऊस पडायला असं शक्यता तर दिसतंच आहे.
या साईडला काय नाही आहे, म्हणजे या साईडला जर गेलं तर कन्याकुमारी येतं, पण तिथे आपल्याला जायचं नाही आहे. सो इट्स अ सॅटर्डे आणि ॲज युजल क्राऊड आलेला आहे इथे. काल इथेच होतो आता मी. मला थांबण्यामध्ये काय अर्थ नाही आहे, कारण ETA वाढत चाललं आहे. आता एक पेट्रोल फ्यूल स्टॉप झालं तर मग टँक टू टँक करायचा विचार चालला आहे माझं, पण डिपेंड्स आता कसं हे असणार का. मे बी थोडं पुढे जाऊन लास्ट टाईम तिथे चहा पिलेलं ना, तिथे एकदा चहा पिऊया आणि मग चहा बिस्किट खाऊया. कारण बिस्किट तर ॲक्च्युली बिस्किटने जरा थोडं तरी कॅलरीज जाईल माझ्या पोटामध्ये. बाकी याचं तर काय बोलता येत नाही. जेव्हा तिथे कायाकिंग करतात तिथे, वाव. ॲक्च्युली जयदने म्हणजे मला रेफरन्स दिलेलं, तर ते का हे बघ छपरी, तर इकडच्याच कुठल्या तरी एक रिसॉर्ट आहे, त्या रिसॉर्टमध्ये त्याने मला रेफर केलेलं की तिथे जा करून, विच इज अराउंड 30 किलोमीटर फ्रॉम द मेन टेम्पल. पण ते ॲक्च्युली लांब पडत होतं म्हणून बोललं की जाऊ दे करून, पण येणं जाण्यामध्ये मध्ये टाईम भरपूर गेलं असतं माझं. सो मी ते प्रेफर केलं नाही. पण आता जिथे थांबलेलो ना, ते पण काय एवढं काय चांगलं नव्हतं. ते असं घटिया होतं ना ते. पण ते काय होतं की जरा दुसरं वेट ना, क्या कर रहा है. तिथे मस्तपैकी कायाकिंग करतात आहे. यार सगळं पाणी पडलं यार भाई. तिथे चांगलाच पाऊस आहे, पाऊस भेटणार आहे बाबा मला. बघूया कुठे ती पुरेपर्यंत जाऊ शकतो तेवढं जाऊया. लास्ट टाइम नव्हतं भेटलेलं मला, पण लास्ट टाइम मी या टायमाला आलंच नव्हतं. लास्ट टाइम मी आधीच ऑगस्टपर्यंत वाटते आलेलो, तेव्हा नव्हतं. ते छान वाटतं बघा. आणि ॲक्च्युली इथे बरेच रिसॉर्ट्स आहेत जे असे कायाकिंग्स आणि हे सगळं करून घालतात. वाव. வாங்க வாங்க ஒரு பாஞ்சு கிலோ தரேன். இங்கே நம்ம வந்து பழைய இடத்துக்கே வந்துங்க. அதான் தெரியுது.